मित्रांनो, पौर्णिमेला नक्की करा हे उपाय. याच्याने महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. पौर्णिमेच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा करावी. यासाठी ईशान्य कोपऱ्यात लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा. त्यानंतर तुपाचे 2 दिवे लावून त्यात लवंग घाला. देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा. या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल. पौर्णिमेच्या दिवशी पाटावर किंवा चौरंगावर स्वस्तिक बनवून त्यावर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. त्यानंतर एक पेला गव्हाने भरून त्यात 1 रुपयाचे नाणे टाका आणि पौर्णिमेची कथा वाचा. यानंतर कमलगट्ट्याच्या मणीने ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा 11 वेळा जप केला करा. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल. पौर्णिमेच्या दिवशी 4 लवंगा आणि लाल वस्त्र घ्या. यानंतर महालक्ष्मीचे ध्यान करताना तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यात लवंगाची जोडी ठेवा. उरलेल्या लवंगा लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवा. पूजा झाल्यानंतर त्या लवंगा पैशांसह तिजोरीत ठेवा किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. लवंग ही पैसे खेचून आणण्याचं काम करते आणि आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत करते. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीसह 11 कवड्यांची पूजा करा. पूजेनंतर कवड्या पिवळ्या कपड्यात बांधून पैशांच्या जागी ठेवा किंवा लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य गेटवर बांधा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल. घरात सुख समृद्धी नांदेल. पैसा घरात येईल. पौर्णिमेच्या दिवशी रात्री लक्ष्मी देवीची पूजा करताना पांढरे वस्तू फुले फळे मोती कपडे तांदूळ इत्यादी अर्पण करा. पूजेच्या वेळी अखंड दिवा तुपाचा लावावा. घरामध्ये ज्या ठिकाणी पाणी ठेवले आहे त्या ठिकाणी स्वस्तिक बनवा. तसेच देवी लक्ष्मी सोबत श्री यंत्राची पूजा करावी. यामुळे संपत्तीत वाढ होते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्र नावाचं पठण केलं पाहिजे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं पाहिजे. महालक्ष्मी अष्टकचं पठण केलं पाहिजे. विष्णू गायत्री मंत्र 108 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा, कुबेर मंत्र 108 वेळा, कमलात्मक मंत्र 108 वेळा आणि स्वामी समर्थची 1 माळ असे करून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी या सेवा करायला हव्या. जर आपण या सेवा केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या अंगावरून काळी तीळ उतरवून ती होळीच्या अग्नीमध्ये टाकायची. याच्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा आणि आपल्या परिवाराला लागलेली नजर दूर होईल. पौर्णिमेच्या दिवशी 1 नारळ श्रीफल जे आहे तर ते होळीमध्ये दहन करण्याच्या वेळेस होळी जेव्हा जळेल त्यावेळेस तुम्हाला 1 श्रीफल घेऊन जायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत ते श्रीफल त्या होळीमध्ये टाकायचे आणि व्यापारामध्ये खूप लाभ हो अशी तुम्हाला विष्णू भगवानला प्रार्थना करायची. याच्याने